नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे व काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल असं आश्वस्त केलंय. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सभापती मिनल संके, स्थानिक नगरसेवक संजय वागुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, अनिता गौरी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, दीपक झिंजाड, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, मोहन कलाल तसेच गावदेवी मार्केटमधील ओटलेधारक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवघ्या 60 दिवसात गावदेवी मार्केटचं नूतनीकरण पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांच्यासह ठाणे महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलंय. तसेच भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात. व्यवसाय करणाऱ्यांनीही सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशा देखील सूचना केल्यात. 21 मे 2026 रोजी शॉर्ट सर्किटमुळे गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती. या आगीत सर्व ओटले जळून खाक झाले होते आणि मार्केटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. त्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर काम करत मार्केटचं नूतनीकरण केलंय. नव्या मार्केटमध्ये विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम, रंगरंगोटी या आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गावदेवी भाजी मार्केट आणि बाकी सगळं गावदेवी मार्केटचं लोकार्पण उद्घाटन मोबाईल खाली जा रे. 21 मे 2026 रोजी मार्केटला भीषण आग लागली होती. यामध्ये सागर शिंदे आणि काळू गाडेकर हे 2 महापालिकेचे कर्मचारी या आग विझवताना शहीद झाले. त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवला महापालिकेने शहीद दर्जा या बाबतीत देखील अतिशय सकारात्मक भूमिका सरकार घेईल आणि जे दोघं जण शहीद झाले हे आयुक्तांना त्यावेळेस सांगितलं होतं की यांच्या परिवाराला आपल्याला मदत केली पाहिजे. त्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आपण त्यावेळेस दिलेले आहे. खरं म्हणजे अतिशय हे जुनं मार्केट आहे. आनंद दिघे साहेबांनी हे मार्केट बसवलं आणि आपल्या इथल्या अनेक व्यापाऱ्यांना हे मार्केट उपलब्ध करून दिलं होतं. सुरुवातीला तर खाली बसायचं, पण नंतर इमारत झाली. दिघे साहेबांच्या आशीर्वादाने दुर्दैवाने त्याच्यामध्ये आगीची दुर्घटना झालेली आहे. पण मी आयुक्त आणि प्रशासनाला धन्यवाद देतो की या दिवशी ज्यावेळी आग लागली त्याही वेळेस मी आलो होतो. अवघ्या 60 दिवसामध्ये युद्ध पातळीवर हे मार्केट सुरू केलेलं आहे. त्याबद्दल मी आयुक्त आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. कारण एवढ्या युद्ध पातळीवर हे मार्केट म्हणजे लोकांचा व्यवसाय सुरू राहणं देखील होणं देखील गरजेचं होतं आणि म्हणून सर्वसामान्य इथल्या व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर झालंय. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयुक्त सौरभराव आणि आपले इथले सगळे लोकप्रतिनिधी, महापौर, खासदार धन्यवाद देतो. आणि आजच्या भाषण करायची वेळ नाही आहे. मी सर्व
व्यापाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की या दुर्घटनेची पुनरावृत्ती कधी होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण शेवटी आज आपण पाहतो की दुर्घटना झाली की आपले फायर ब्रिगेड असेल, कर्मचारी असतील, ते लोकांना वाचवण्यासाठी, दुर्घटना टाळण्यासाठी किंवा आग विझवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करतात. आणि म्हणून आपली देखील सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याचे व्यवसाय करतील त्यांची काय करतात भविष्यामध्ये बस कर नाही अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये याची आपण काळजी घ्या. याचा स्पेशल ऑडिट केलंय, फायर ऑडिट केलेलं आहे, RCC ऑडिट केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला आपला आपला व्यवसाय करायला उद्यापासून इथे आपण सुरुवात कराल. आणि मार्केट आपले मध्यवर्ती ठिकाणी आहे, त्यामुळे नागरिकांना देखील सोयीचं मार्केट पुन्हा युद्ध पातळीवर सुरू झालं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. कोळी बांधवांचा पारंपरिक, सांस्कृतिक आणि श्रद्धेचा सण असलेल्या नारळी पौर्णिमेनिमित्त ठाण्यातील कळवा खाडी किनारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पूजा अर्चा, कोळी गीतांचे सादरीकरण आणि नृत्याच्या तालावर धरलेला ठेका यामुळे दोन्ही ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. कळवा खाडी किनारी ही नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम पार पडलाय. पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आलाय. त्यानंतर पारंपरिक कोळी गीतांच्या सादरीकरणानं परिसर दुमदुमून गेलाय. या कार्यक्रमाला उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते पवन कदम, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा तथा नगरसेविका विजया लासे, नगरसेविका प्रमिला केनी, अपर्णा साळवी, नम्रता कोळी यांच्यासह महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कोळी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि समुद्राशी असलेलं अतूट नाते जपण्याचा संदेश या उत्सवातून देण्यात आलाय. अशा कार्यक्रमांमुळे पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तसेच समाजातील एकोपा आणि आपुलकी अधिक दृढ होते. सर्वांना माझा नमस्कार. खरं तर आपली भारतीय परंपरा आणि सण साजरे करत असताना मला वाटतं माजी महापौर अनंत तरे साहेबांनी जी परंपरा या कळवा खाडीमध्ये नारळ वाहण्याची केली ती आजतागायत अजूनपर्यंत तशीच चालू आहे. आणि कोळी बांधव मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. सर्वांना आनंद, जल्लोष साजरा केला जातो आणि मोठ्या उत्साहात खरं तर हा सण साजरा केला जातो. मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सर्वच जाती समाजाला एकत्र धरून हे सण साजरे करत असतात. आणि पुन्हा एकदा मी सर्व आमचे स्थानिक नगरसेवक, आमचे उपमहापौर, गटनेते सर्वांनी मिळून आम्ही आज हा नारळ इथे वाहिलेला आहे. आणि पुन्हा एकदा ठाणेकरांना मी या नारळी पौर्णिमेच्या आणि उद्या होणाऱ्या रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. समाजाच्या सुरक्षेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत अहोरात्र कार्यरत असलेल्या एनडीआरएफ व टीडीआरएफ जवानांसोबत जागृती पालक संस्थेने रक्षाबंधनाचा सण भावनिक वातावरणात साजरा केलाय. गेल्या सुमारे 25 वर्षांपासून बौद्धिक अक्षम प्रौढ व्यक्तींच्या जीवनात आनंद, आत्मविश्वास आणि आपुलकी निर्माण करण्यासाठी संस्था कार्यरत आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पडलेली झाडे, पडझड आणि इतर समस्या दूर करण्यासाठी एनडीआरएफ व टीडीआरएफचे जवान कार्यरत आहेत. त्यांचे कर्तव्य लक्षात घेऊन संस्थेने जवानांना रक्षाबंधनासाठी विशेष निमंत्रित केले होते. यावेळी संस्थेतील विशेष बहिणींनी जवानांचे पुष्पसुमनांचा वर्षाव करून उत्स्फूर्त स्वागत केलंय. या अनोख्या स्वागतानं जवानही भारावून गेले. त्यानंतर विशेष बहिणींनी जवानांच्या मनगटावर राखी बांधून
प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे अतूट नाते जमलेत. जवानांनी या प्रेमाचा मनापासून स्वीकार केलाय. विशेष बहिणी आणि जवानांच्या चेहऱ्यांवरील आनंदाचे हास्य हा कार्यक्रमातील सर्वात भावस्पर्शी क्षण ठरलाय. कर्तव्य बजावताना कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांना या उपक्रमातून आपुलकीची अनुभूती मिळाली, तर विशेष बहिणींनाही समाजाचं रक्षण करणाऱ्या बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा अविस्मरणीय आनंद मिळालाय. रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून प्रेम, विश्वास, सुरक्षितता आणि माणुसकी ते नाते दृढ करणारा उत्सव आहे. जागृती पालक संस्थेचा हा उपक्रम सामाजिक समावेशकता आणि संवेदनशीलतेचा सुंदर संदेश देणारा ठरला आहे. नमस्कार, मी सतीश सुरत, जागृती पालक संस्थेचा अध्यक्ष आहे. जागृती पालक संस्था ठाणे ही ठाणे शहर परिसरामध्ये असलेल्या बौद्धिक अक्षम प्रौढ स्त्री आणि पुरुष यांची ही संस्था आहे. गेली जवळजवळ 25 वर्ष ही संस्था ठाणे शहर परिसरामध्ये राहणाऱ्या ज्या स्लम एरियामधील विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारी ही संस्था आहे. या संस्थेचा महत्वाचा उपक्रम जो आहे तो सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणं आणि जसं ह्या बौद्धिक अक्षम असलेल्या व्यक्तींना आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी जशी मदत करणं, भविष्यकाळ त्यांचा उज्ज्वल होण्यासाठी कार्य करणं, तसंच समाजामध्ये जे आज अनेक असे कार्य करणारे लोक आहेत की ज्यांना आजचा हा साजरा होणारा नारळी पौर्णिमेचा सण, त्या निमित्ताने येणारा राखी पौर्णिमेचा सण हा साजरा करता येत नाही, असे दुर्लक्षित असलेले ठाणे महानगरपालिकेचे कंत्राटी सफाई कामगार असोत किंवा एअरफोर्स स्टेशनचे असलेले सैनिक असोत, त्याचबरोबर अग्निशामक दलाचे असलेले अग्निशमन अधिकारी असोत किंवा त्या ठिकाणी कार्य करणारे ते सैनिक असोत आणि जे समाजामध्ये दुसऱ्यांसाठी नेहमी कार्य करतात, त्याचबरोबर आपलं मेंटल हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी कार्यरत असलेले कामगार, त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर आणि त्या ठिकाणचे असलेले रुग्ण, तर ह्या सगळ्यांना दरवर्षी आम्ही जागृती पालक संस्थेच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करत आलेले आहोत. तर यावर्षी जागृती पालक संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 25 वर्षाचा हा जो महोत्सव आम्ही साजरा करतो त्याच्यामध्ये यावर्षी आम्ही TDRF आणि NDRF चे जे सैनिक आहेत त्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं आणि आज जागृती पालक संस्थेमध्ये येऊन यांनी आमच्या या प्रौढ असलेल्या बौद्धिक अक्षम स्त्रियांना आणि पुरुषांना त्यांनी या ठिकाणी त्यांच्याबरोबर रक्षाबंधन हा कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे साजरा केला आणि आमच्या सर्व प्रौढ अक्षम असलेल्या बौद्धिक अक्षम असलेल्या या मुलींनी त्यांना राखी अतिशय आनंदाने बांधली. याचं कारण असं आहे की आमच्यावर सुद्धा संस्थेवरती अशा प्रकारचा प्रसंग या अगोदर आलेला आहे आणि त्यामुळे या आत्ताच्या पावसाळ्यामध्ये आमच्या संस्थेवरती एक झाड पडलं होतं आणि मोठं नुकसान संस्थेचं झालं होतं. पण नशिबाने परमेश्वराने एवढंच केलं की तो जो काळ होता तो रविवारचा होता आणि त्यामुळे संस्थेला सुट्टी होती आणि म्हणून कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. परंतु काही क्षणार्धामध्ये आम्ही NDRFच्या लोकांना आणि TDRFच्या लोकांना फोन केल्यानंतर ते सैनिक धावून आले आणि आमचं होणारं पुढचं नुकसान त्याने ते टाळलं. अशा प्रकारे हा प्रसंग आजचाच नाही तर याच्याही अगोदर असं झालं होतं आणि केवळ फक्त हा प्रसंग आमच्यावरच येतो असं नव्हे तर या ठाणे शहर परिसरामध्ये यावर्षी अनेक झाडं पडली, अनेक प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालं आणि त्यावेळेला हे सगळे बंधू TDRFचे धावून गेलेले आहेत आणि त्यांनी लोकांना मदत केलेली आहे. तर अशा या सगळ्यांना मी एकदा वंदन करतो आणि धन्यवाद करतो. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.